विनायकराव, चर्चा पुण्याची सुरू आहे आणि समोर येणारी बातमी ही पुण्याच्याच संदर्भातली आहे. काय बातमी एकदा परत आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत. प्रापच्या अनुसार पुण्यामध्ये काय झालंय? काका पुतणे पुण्यात एकत्र येऊनही त्यांना काहीही फायदा होत नाहीये. पुण्यात प्रापच्या अंदाजाच्या नुसार काय आकडे आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत आणि त्याचा तपशील आता आपल्या समोर येतोय. तो मी आपल्याला पटकन वाचून दाखवतोय, पण त्याचबरोबर माझ्यासोबत असलेली सहकारी प्रणिता बोरसे आपल्याला तो वाचून दाखवेल. प्रणिता, आपण सांगू शकताय? जी, प्राप एक्झिट पोल नुसार पवार गटाला 8 जागा. काय म्हणतोय प्राप एक्झिट पोल? भाजपला 93 जागा. प्राप एक्झिट पोल नुसार काँग्रेसला 8 जागा. भाजपला 93 जागांचा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यासोबतच शिवसेनेला 6 जागांचा अंदाज प्राप एक्झिट पोलनं वर्तवलाय. ठाकरेंना 7 जागा आहे. मनसेला 0 जागा असा हा अंदाज आहे. प्राप एक्झिट पोलचा हा महत्वाचा अंदाज समोर येतोय. कालपासून अनेक संस्थांनी वेगवेगळे अंदाज वर्तवलेले आहेत. त्यात पुण्याचा हा अंदाज आहे. पुण्यात पवार काका पुतणे एकत्र आलेले आहे आणि त्यानंतर प्राप एक्झिट पोलचा हा अंदाज, जी आकडेवारी समोर येते त्यानुसार आता पुण्यात पुढे काय समीकरण असतील ते पाहणं महत्वाचं आहे. मात्र भाजपच पुढे दाखवते. 93 जागा या प्रापच्या अंदाजानुसार भाजपला. शिवसेनेला 6 जागा पुण्यात असतील आणि ज्या पुण्यात अजित पवार यांनी ताकद आजमावली, सभा घेतल्या, त्या पुण्यात भाजपला 93 जागा या प्राप एक्झिट पोल नुसार वर्तवण्यात आलेल्या आहे आणि काँग्रेसला तिथे 8 जागा या अंदाज वर्तवण्यात येतोय. पुन्हा एकदा या संदर्भात चर्चेकडे वळणार आहोत. जाते माझे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे यांच्याकडे. प्रसाद सर. धन्यवाद प्रणिता या चर्चेसाठी. आणि आता आपण पटकन पुढे जाणार आहोत. आपल्यासोबत असलेल्या विविध मान्यवरांचे एकदा चेहरे आपल्याला दिसतील आणि विनायकराव आंबेकर पुण्यातून आहेत आपल्यासोबत, त्याचबरोबर महेश सावंत मुंबईतून आहेत, विकास वैद्य आपल्यासोबत राजकीय विश्लेषक म्हणून आहेत आणि अनिश गाढवे आमच्या मुंबईतल्या स्टुडिओमध्ये आहेत. आता मला पटकन अनिश गाढवेंपर्यंत जायचंय. चर्चा पुण्याची आहे. पुणे पिंपरी चिंचवडची चर्चा होतीये. थोड्याच वेळात आपण पिंपरी चिंचवडच्या एक्झिट पोलवर जाणार आहोत. पिंपरी चिंचवडच्या एक्झिट पोलला आपण थोड्याच वेळात एक तपशीलवार नुसार पाहू. पण आधी अनिश गाढवे, जे पुण्यात होतंय अजित पवारांचं, जे पुण्यामध्ये अजित पवार शरद पवार युतीचं होतंय, हे अपेक्षित होतं का तुम्हाला? का तुम्हाला असं वाटत होतं हे जर सगळेजण पूर्ण भाजपपासून वेगळे झाले असते आणि पूर्ण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आले असते तर पुण्यातलं चित्र बदललं असतं का? अगदी तुम्ही मला ही गोष्ट पटते. कारण कसं आहे, आपण मतदारांना गृहीत धरून चालत नाही. काही वेळा त्यांच्या प्रमाणे भूमिका घ्यायची, काही वेळा त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची आणि मग दोन्ही जर जमले तर आपल्या सोयीस्कर राजकारण करायचं. कदाचित मतदारांना याही गोष्टी पटत नाहीत. हे माझं वैयक्तिक मत, तुम्हाला मी ते सांगतो.